हॅलो मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण एकाच वेळेस 2 ब्लाऊज कट करणार आहोत. त्यासाठी मी हे 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. ते एकावर एक ठेवून घ्यायचे, व्यवस्थित जोडून, कुठेही झोळ पडणार नाही याची काळजी घ्यायची. सगळीकडून व्यवस्थित हात फिरून घ्यायचा. हे बघा, आपण ब्लाऊज पीसची घडी करून घेतलेली आहे. कुठेही झोळ पडू दिला नाही. एकसारखे हातानं हे करत फिरवत पूर्ण घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर मी प्रत्येक कस्टमरचे पेपर पॅटर्न करून ठेवलेले आहेत, कारण नंतर आपल्याला ब्लाऊज चे माप ते घेण्याची गरज पडणार नाही आणि वेळही वाचतो आणि फास्ट काम बी होते आणि कपड्याची बचत पण होते. त्यासाठी मी प्रत्येक कस्टमरचे पेपर पॅटर्न करून ठेवलेले आहेत. हे बघा, हे पेपर पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत आणि जसा पेपर पॅटर्न आहे तसं मी पूर्ण आखून घेत आहे. हे बघा, पूर्ण आखून घेतलेले आहे. यामुळे कपड्याची पण बचत होते, वेळेची बचत होते आणि काम पण फास्ट होते. त्यासाठी तुम्ही पण पेपर कटिंग करून नक्की ठेवा. झटपट होऊन जाते आणि काम पण लवकर होते. पाठीमागचा गळा मी ब्लाऊजून मोपून बॉक्स बनवून घेतलेला आहे. नंतर गोलाकार दिलेला आहे. हे बघा, त्यानंतर आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. हे बघा, मी एकाच वेळेस 2 ब्लाऊज कट करत आहे. किती वेळेची बचत झालेली आहे. पेपर पॅटर्न बी मी करून ठेवलेले आहे. त्यामुळे आपण ब्लाऊज लवकर कट करतो आणि स्टिच बी करू शकतो. त्यासाठी पेपर पॅटर्न करून ठेवले की काम इझी होते. पूर्ण ब्लाऊज कट करून घ्यायचे, एकाच वेळेस 2. या क्रॉस पट्ट्या, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट. गळा कट करताना व्यवस्थित कट करायचा. हे शोल्डर कट करून घेतले, फ्रंट पार्ट बी कट करून घेतला, हे एक्स्ट्राचं पण कट करून घेतलं. क्रॉस पट्ट्या. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. त्यासाठी हे डबल फोल्ड केलेलं आहे कापडा. त्यानंतर बाहीची उंची 9.5, अर्धा इंच स्टिचिंग आणि 1 इंच फोल्ड, कारण हे बिना अस्तरचे ब्लाऊज असल्यामुळे. त्यानंतर स्ट्रेट लाईन, तिथून 3 इंच कॅप हाईट, स्टिच लाईन, 7चा मोंढा असल्यामुळे 7वर घेतला आणि 1.5 इंच एक्स्ट्राचा. हे बघा, एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग झालेली आहे. त्यानंतर दंड घेर 1.5 आणि 2 इंच शिलाई मारायची. त्यानंतर आपण बाहीची पण कटिंग करून घेऊया. हे बघा, आपल्या बाहीची इथं जाड कपडा झाल्यामुळे कात्री चालत नव्हती, कारण 8 फोल्ड झालेले आहेत ना. 8 दुनी 16 फोल्ड झालेले आहेत. त्यानंतर हे बघा, मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत. ब्लॅक एकीकडे आणि ग्रीन एकीकडे, दोन्ही पण ब्लाऊज एकीकडे करून घेतलेले आहेत. ही बाही, ही बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि क्रॉस पट्ट्या, काज बटन पट्ट्या आणि